नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स रोज पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होईल, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या नोट्स मेंटेन करा, त्याचा तुम्हाला उपयोगच होणार आहे. तर पाहूयात आजच्या म्हणजे 5 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. पहिला प्रश्न, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुबई येथे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. दरवर्षी दुबई येथे हे आयोजित केले जाते. 2026ची थीम आहे याची, तर शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स अशी त्याची थीम आहे. आणि या परिषदेत 450हून अधिक जागतिक वक्ते आणि 445पेक्षा जास्त सत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत. भारत, इंडिया आणि दुबईच्या संबंधांविषयी जाणून घ्या थोडंफार. भारत हा दुबईचा प्रमुख व्यापारी भागीदार देश आहे आणि 2021मध्ये भारत दुबई व्यापार $68.4 अब्ज इतका होता. आणि BAPS हिंदू मंदिरांमुळे भारत दुबई सांस्कृतिक संबंध मजबूत झालेले आहेत आणि डिजिटल पेमेंटसाठी NIPL मुळे दोन्ही देशांतील आर्थिक जोडणी वाढलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न दुसरा, राज्य निर्वाचन आयुक्तांचा म्हणजे SECचा राष्ट्रीय संमेलन 2026 कुठे आयोजित केले जाणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत मंडपम नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. याचे आयोजन 24 फेब्रुवारी 2026 रोजी होईल आणि हे राष्ट्रीय SEC संमेलन 1999 नंतर प्रथमच आयोजित होत आहे. आणि मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हे पार पडणार आहे. भारतीय निर्वाचन आयोगाबद्दल थोडंफार जाणून घ्या. याची स्थापना 25 जानेवारी 1950ला झालेली आहे. तरतूद कशात आहे, तर भाग 15 मधील अनुच्छेद 324 ते 329 मध्ये आहे. आणि याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे. आणि 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने राज्य निवडणूक आयोगांना अधिकार दिले जातात. हे त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पुढील प्रश्न तिसरा, लघु मॉड्युलर रिएक्टर SMR चे डिझाईन व विकास कोणत्या संस्थेने केलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भाभा परमाणु अणु संशोधन केंद्र BARC. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. BARCने स्वच्छ व कमी कार्बन ऊर्जेसाठी लघु मॉड्युलर रिएक्टर विकसित करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि परमाणु ऊर्जा मिशन अंतर्गत 2033 पर्यंत स्वदेशी SMRच्या संशोधनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. BSMR 200 या रिएक्टरचे प्रदर्शन इकाई तारापूर महाराष्ट्र येथे प्रस्तावित आहे. पुढील प्रश्न चौथा, SFDR तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक कोणत्या संस्थेने केले. तर चौथ्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDOने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. SFDR म्हणजे सॉलिड फ्यूल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञान हे होय. आणि SFDR तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या हवेतून हवेत क्षेपणास्त्रांची क्षमता वाढते. आणि ही चाचणी 3 फेब्रुवारी 2026 रोजी चांदीपूर ओडिशा येथे पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, सक्षम हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सक्षम हा वार्षिक जनजागृती
उपक्रम आहे. आणि सक्षम 2026 हा उपक्रम 2 ते 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान राबवला जात आहे. 2026ची थीम काय आहे याची, तर कन्झर्व ऑइल अँड गॅस गो ग्रीन अशी त्याची थीम आहे. आणि हा उपक्रम इंधन बचत व शाश्वत ऊर्जा वापराला प्रोत्साहन देतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न 6वा. भारताने फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी म्हणजे लंग कॅन्सरच्या पहिल्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे कधी जाहीर केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फेब्रुवारी 2026 मध्ये. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारताने फेब्रुवारी 2026 मध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी पहिली मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. आणि या मार्गदर्शक तत्वांमध्ये निदान, उपचार, पॅलिएटिव्ह केअरबाबत 15 शिफारशी यामध्ये आहेत. आणि लवकर निदान आणि रुग्ण केंद्रित उपचार हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. पुढील प्रश्न 7वा. आशियाई शूटिंग चॅम्पियन 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक कोणी जिंकले? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ईशा सिंग हिने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकलेले आहे. आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल संघ स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक मिळालेले आहे. आणि सम्राट राणाने पुरुषांच्या वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात कांस्य पदक जिंकलेले आहे. ही स्पर्धा डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजरचा 13वी आवृत्ती कुठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिसामारी, आसाम येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजरची 13वी आवृत्ती 4 ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान आसाममधील मिसामारी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या सरावात भारताकडून पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस तर किर्गिस्तानकडून ILBRIS स्पेशल फोर्सेस ब्रिगेड सहभागी झालेले आहेत. पुढील प्रश्न 9वा. भारतातील नौदलाची सेल ट्रेनिंग शिप INS सुदर्शनने लोकायन 2026 मोहिमेतील पहिला आंतरराष्ट्रीय बंदर दौरा कुठे केला आहे? असा प्रश्न. तर 9व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सलालाह, ओमान येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. INS सुदर्शिनीने लोकायन 26 या मोहिमेतील पहिला आंतरराष्ट्रीय बंदर दौरा 2 फेब्रुवारी 2026 रोजी सलालाह, ओमान येथे केला. आणि लोकायन 26 ही भारतीय नौदलाची 10 महिन्यांची ट्रान्स ओशनिक म्हणजे सागरी मोहीम आहे. आणि INS सुदर्शिनी 20 जानेवारी 2026 रोजी कोची येथून या मोहिमेला रवाना झाली होती. पुढील प्रश्न 10वा. नव्या भारत अमेरिका करारानुसार अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क किती टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सहमती दर्शवलेली आहे? तर ती जवळजवळ 18% त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारताने संयम व प्रतीक्षा या रणनीतीचा अवलंब करून अमेरिका बरोबरती व्यापार करार अंतिम केलेला आहे. आणि या करारानुसार अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क 50% 18% कमी केले आहे. आणि भारतीय कृषी, दुग्ध व्यवसाय, रशियन तेल आयातींबाबत अटींवरती तडजोड करण्यास भारताने नकार दिलेला आहे. पुढील प्रश्न 11वा. भारत चीन द्विपक्षीय व्यापार 2025 मध्ये किती अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचलेला आहे? तर 11व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
155.6 अब्ज डॉलर. याचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. 2025मध्ये भारत चीन द्विपक्षीय व्यापार 155 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचून विक्रम त्याचा ठरलेला आहे आणि हा व्यापार मागील वर्षाच्या तुलनेत 12% अधिक वाढ दर्शवितो. म्हणजे ही आकडेवारी आत्ता जाहीर केलेली आहे 2026मध्ये, म्हणून ही न्यूज इथे दिलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. फेब्रुवारी 2026मध्ये 800 अब्ज डॉलर्सची संपत्ती गाठणारा जगातील पहिला व्यक्ती कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एलॉन मस्क. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. स्पेसएक्स आणि XAI यांच्या विलिनीकरणामुळे मस्कच्या संपत्तीत सुमारे 84 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे आणि टेस्लामधील हिस्सा आणि स्टॉक ऑप्शन्सने एलॉन मस्कच्या संपत्तीचे महत्त्वाचे हे स्रोत आहेत आणि स्पेसएक्स आणि XAI एकत्रित कंपन्यांचे एकूण मूल्य 1.25 ट्रिलियन डॉलर इतके आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 5 जानेवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तरच तुम्हाला या सगळ्या डेटाचा आहे ना जास्तीत जास्त उपयोग होईल. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.